सातारा मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर विनायक काळे यांची तुम्ही 2-3 दिवसापूर्वी भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी चर्चा काय झाली आणि या चर्चेतून रहमतपूरच्या विकास कामात काय भर पडेल का? त्या ठिकाणी सातारा मेडिकल कॉलेजची ज्यावेळेला मंजुरी मिळाली त्यावेळेला प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी उपकेंद्र एक त्या मेडिकल कॉलेजच्या परिसरामध्ये किंवा त्याच्यापासून एक 30-25-30 किलोमीटरवर एक उपकेंद्र केलं जातं. त्या मंजुरी मिळत असताना त्यावेळेला अजितदादा असतील किंवा पालकमंत्री बाळासाहेब पाटील असतील यांच्या माध्यमातून सातारा मेडिकल कॉलेजचं उपकेंद्र हे रहमतपूर व्हावं असं मी अपेक्षा व्यक्त केली. आणि त्यावेळेला जो प्रस्ताव दिलेला गेला त्या प्रस्तावामध्ये रहमतपूरला त्या काळामध्ये सातारा मेडिकल कॉलेजचं उपकेंद्र रहमतपूरला मंजूर झालं. त्यासाठी आम्ही रहमतपूर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यावेळेचे मंत्री म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याकडून 5 एकर जागा आम्ही 2 कोटी 10 लाखाला खरेदी केली इरिगेशनची. आणि त्या ठिकाणी 3 एकर जागा मी एक सांस्कृतिक भवन बांधतोय. परंतु 2.5 एकर जागा त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला होता की जर सातारा मेडिकल कॉलेजचं उपकेंद्र झालं तर त्यावेळेला त्यानंतर सातारा मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी हे रहमतपूरला प्रॅक्टिसला येणार आणि त्याचा फायदा या परिसरामध्ये रहमतपूर गावाला असेल किंवा विभागाला असेल त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं. आणि ते मेडिकल कॉलेजचा जो नकाशा आहे राज्याचा त्यामध्ये रहमतपूर ला मेडिकल कॉलेजचं सातारा मेडिकल कॉलेजचं उपकेंद्र आहे. ज्याप्रमाणे पुण्यामध्ये BG मेडिकल कॉलेजचं उपकेंद्र सुरूला आहे, मिरजचं तासगावमध्ये आहे, तसं मी पाहणी केली होती आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर रहमतपूरला सातारा मेडिकल कॉलेजचं उपकेंद्र मंजूर झालं. आणि ते आता सातारा मेडिकल कॉलेजचं कॉलेज सुरू झालं आहे. आता 2री-3री बॅच सुरू आहे. त्या ठिकाणी इमारतीचंही काम सुरू आहे, हॉस्पिटलचं काम सुरू आहे. उपकेंद्राचं काम का रखडलं आहे यासाठी मी चर्चा करण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी त्यांनी विनंती केली की तुम्ही जागा आम्हाला द्या, हँडओव्हर करा. त्याच्या माध्यमातून इथं स्वतःच्या माध्यमातून मेडिकल कॉलेजच्या पैशाच्या माध्यमातून उपकेंद्र बांधता येईल आणि बेडचं हॉस्पिटल बांधता येईल, त्याचं क्वार्टर्स बांधता येतील डॉक्टरांना, कसं करता येईल त्याच्यासाठी चर्चा आमची सविस्तर सुरू होती. आता त्या ठिकाणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून काही वेगळा 5-10 कोटी रुपये निधी आणता येतो का रहमतपूरला यासाठी आम्ही चर्चा करण्यासाठी गेलेलो आहे. त्या ठिकाणी निश्चित मला खात्री आहे की उपकेंद्र मंजूर झालेलं आहे. आता त्याचं पुढचं काम कसं सुरू होईल हा माझा प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रयत्न आहे. साधारणतः कधीपर्यंत सुरू होईल किंवा त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? आता त्या ठिकाणी या जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय मकरंद असतील त्यांच्या माध्यमातून किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील त्यांची पुढच्या आठवड्यात मी वेळ मागितलेली आहे. आणि हा त्यांना प्रश्न सगळा मी समजून त्या ठिकाणी काय करावं लागेल, काय निधीसाठी कसे उपलब्ध असेल, मुश्रीफ साहेबांना कसं बोललं पाहिजे त्या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भात मी वेळ मागितली आहे. वेळ मिळाल्यानंतर लवकरात लवकर त्याचं उपकेंद्राचं काम कसं सुरू करता येईल किंवा त्या ठिकाणी मेडिकल सुविधा कशा उपलब्ध करता येईल हा माझा प्रामुख्यानं त्या ठिकाणी हेतू आहे.